dear friends. Praise the Lord. A very warm welcome to you all in the name of our Jesus Christ. Praise the Lord, dear brothers and sisters. After an unavoidable break of a few months, we sisters of Aradhana Mela Group welcome you all to this episode of Bible Manthan in the most precious name of our loving and living Savior, Lord Jesus Christ. Let's enjoy God's presence as Aradhana Mela Group sisters sing this Marathi bhajan. जगा सांगणे शुभ वार्ता
sisters for the spiritual warm-up. And now, may I invite Sister Manisha Borude to feed us with the heavenly manna. Sister Manisha Borude. बायबल मंथनमध्ये आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी स्वागत करते. प्रियांनो, आपण प्रार्थना करू, सुरुवात करूया. पिता परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदर देवबापा, समय पिता परमेश्वर बापा, तुझ्या वचनातून मार्गदर्शनासाठी तू दिलास. आम्ही तुझे आभार आणि उपकार म्हणतो. माझ्या देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या चरणाशी येतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुला उंचावीत, तुला गौरवी दे बापा. या बायबल मंथनची पुन्हा आम्ही एक वार सुरुवात करत आहोत. माझ्या देवा, तुझी दया, तुझी कृपा आहे, त्यासाठी धन्यवाद म्हणते पिता परमेश्वर बापा. वचनाच्या द्वारे तू प्रत्येकाची भेट घे. ऐकणारे प्रत्येकाला तू स्पर्श कर, आशीर्वादित कर दे बापा. आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुझं हे वचन पोचलं जाऊ दे, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करते. इथून पुढच्या वेळेसाठी तुला धन्यवाद दे. ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तूच ऐक पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या बायबल मंथनमध्ये पुन्हा एक वार सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो विषय आहे स्वतंत्रता. आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये आमचा स्वातंत्र्य दिन आम्ही उत्साहात साजरा करणार आहोत. प्रत्येक भारतीय आम्ही त्या दिवसाची आठवण करतो की ज्या दिवशी आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आम्ही स्वतंत्र झालो. आणि त्याची आठवण म्हणून आम्ही आमच्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आणि प्रत्येक भारतीयाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. परंतु आज मी तुम्हाला आणखी एका स्वातंत्र्याविषयी सांगणार आहे, जे की बायबलमध्ये आहे. प्रियानो, जो संपूर्ण विश्वाचा निर्माण करता परमेश्वर, त्या परमेश्वराने बायबलमध्ये आम्हाला योहान याचा 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये आम्ही वाचतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराने संपूर्ण जगावर, फक्त भारत देशावरच नाही किंवा इतर कोणत्या देशावर नाही किंवा कोणत्या प्रांतावर नाही, तर संपूर्ण जगावर अशा प्रकारे प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र या संपूर्ण जगाला पापातून स्वतंत्र करण्यासाठी दिला. आणि त्या पुत्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळण्याचं अभिवचन या वचनामध्ये आम्ही पाहतो. आणि त्यासाठी आम्ही आणखी पाहूया योहान याचा 8 अध्याय आणि वचन 31 आणि 32 मध्ये आम्ही वाचतो की ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत संवाद करत असताना ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल, म्हणजे सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. योहान याचा 6 अध्याय त्याच्यामध्ये आम्ही वाचतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, असे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आणि स्वतः जो सत्य आहे, जो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः सत्य आहे, तोच तुम्हाला आणि मला सांगत आहे की जेव्हा सत्य तुम्हाला समजेल तेव्हा सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल, म्हणजे तुम्ही पापातून, पापाच्या बंधनातून, पापाच्या दास्यातून, पापाच्या गुलामगिरीतून तुम्ही स्वतंत्र व्हाल. आणि पुढे जर आम्ही पाहिलं तर येशूने त्यांना उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे. प्रियांनो, प्रत्येक मनुष्य हा पापाचा दास आहे, कारण की मनुष्य प्राणी हा चुकणार आहे. तो चुकतो, पाप करतो, परंतु ह्या पापातून तुम्हाला आणि मला सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या जगामध्ये आला. तुम्हाला मला एक उदाहरण सांगू दे प्रियांनो, की एक मनुष्य होता आणि त्याच्याकडे पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये पुष्कळशे पक्षी होते. आणि ते पक्षी विकण्यासाठी तो मनुष्य पिंजरा घेऊन रस्त्याने जात असताना एका माणसाने पाहिलं की ह्या
माणसाच्या हातामध्ये पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये पुष्कळसे पक्षी आहेत आणि ते पक्षी तडफड करत होते पिंजऱ्यामध्ये. त्यांना त्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं होतं. आणि त्या मनुष्याने विचारलं की हे पक्षी या पिंजऱ्यासहित मी विकत घेतो, तुम्ही हे सर्व काय करा, मला द्या. तो मनुष्य म्हटला, नाही, हा पिंजरा माझा आहे, पक्षी माझे आहेत, यातील तुला मी 1-2 देऊ शकतो. परंतु तो मनुष्य म्हटला, नाही, हे सगळे पक्षी, याची जी काही किंमत तुम्ही मागाल ती मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कारण की त्या पक्ष्यांचं तडफडणं बघून त्या मनुष्याला त्या सर्व पक्ष्यांची काय आली, कीव आली. आणि ते पक्षी चिवचिवाट करत होते. म्हणजे थोडक्यात असंच म्हणत होते की या पिंजऱ्यातून आम्हाला मुक्त व्हायचंय, आम्हाला बाहेर पडायचंय. आणि त्या मनुष्याने सगळे तो पिंजरा आणि ते पक्षी सर्व काही विकत घेतले. विकत घेतल्यानंतर त्याने तो पिंजराचं दार उघडलं आणि सगळे पक्ष्यांना पिंजऱ्यातून त्याने सोडून दिलं. आणि त्यानंतर ते पक्षी जेव्हा पिंजऱ्यातून बाहेर उडून जेव्हा ते आकाशामध्ये उंच उडायला लागले, तेव्हा त्या मनुष्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने तेच केले संपूर्ण जगासाठी. जे आम्ही सैतानाच्या पापाच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही जे होतो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं स्वतःचं रक्त देऊन आम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. कारण की वचन आम्हाला ते सांगतं की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून आपल्या शरीराच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे आणि म्हणून आम्ही पापापासून आज मुक्त झालो आहोत, आम्ही स्वतंत्र झालो आहोत. आणि ती स्वतंत्रता, पापापासूनची स्वतंत्रता केवळ प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. या जगामध्ये पापापासून मुक्तता केवळ प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. कारण वचनामध्ये हे लिहिलेलं आहे, जो कोणी पापाचा दास आहे, जो कोणी पाप करतो, त्याने जर कबूल करून पाप करणं त्याने सोडून दिलं आणि येशू हाच प्रभू आहे हे त्याने आपल्या मुखाने कबूल केलं, तर परमेश्वर त्याच्या सर्व पापाची क्षमा करतो आणि त्याला सार्वकालिक जीवनाचं अभिवचन तो देतो. म्हणून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, पापापासून जी काय आम्हाला पापाची शिक्षा मिळणार होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलेली आहे आणि आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्यामध्ये आज आम्ही जगत आहोत. परंतु आम्हाला पुन्हा त्या दास्यामध्ये जायचं नाही. जेव्हा ते पक्षी पिंजऱ्यातून उडून गेले, ते पक्षी निश्चितच पुन्हा पिंजऱ्यामध्ये कधीच आले नाहीत, कारण की ते स्वतंत्र झाले होते. म्हणून जर आम्हाला पापापासून जर सुटका मिळाली आहे, पापापासून आम्हाला मुक्तता जर मिळाली आहे, आम्ही स्वतंत्र झालो आहोत, तर आम्हाला पुन्हा त्या पारतंत्र्यामध्ये जायचं नाही, पुन्हा त्या बंधनामध्ये जायचं नाहीये. कारण की परमेश्वराने आम्हाला स्वतंत्रतेसाठी पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास ठेवतो, ते जेव्हा आम्ही स्वतंत्र आहोत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. कारण की वचन देखील आम्हाला तेच सांगतं की आता तुम्ही बंधमुक्त आहात, आता तुम्ही स्वतंत्र असे देवाचे लेकरं आहात. म्हणून तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून आपल्या शरीराच्या द्वारे देवाचं गौरव करा. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू आणि आम्ही हेच लक्षात ठेवूया की आज आम्ही स्वतंत्र आहोत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि ते स्वातंत्र्य, ते आत्मिक स्वातंत्र्य केवळ प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. आणि जर आम्ही आज पापामध्ये आहोत, जर आम्ही पापाचे गुलाम आहोत, आम्ही कुणाचे दास आहोत, तर प्रियांनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊया. त्या पापापासून आम्ही मुक्त होऊया. ती मुक्तता केवळ तोच देऊ शकतो. त्या बंधनातून सुटका केवळ तोच करू शकतो. म्हणून त्याच्याकडे येऊया की जो स्वतंत्र आहे आणि आम्ही त्याचे लेकर आहोत आणि त्याने आम्हाला त्याला आबा, बापा, पिता असा हाक मारण्याचा अधिकार दिलेला आहे. स्वतंत्र त्याने आम्हाला केलंय आणि आम्ही त्या स्वतंत्र देवाची स्वतंत्र अशी लेकरं आहोत. म्हणून आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे त्या परमेश्वराला गौरव देऊया. परमेश्वर तुम्हाला आणि मला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. आमेन. Word of God brought to us was rich and gracious. Truly, Sister Manisha, only our beloved Savior, Jesus on the cross, could deliver us
from the bondage of sins. Your example of the man carrying the birds in the cage was so very touching and so very true. It is our utmost responsibility to share the love of our loving and living Savior to the entire world. Let's pray. Heavenly Father, with humble hearts and with overflowing gratitude, we come to your throne of grace. We praise you, we worship you, we glorify you. We love you, Lord, we exalt you. Lord, you are our refuge, you are our hiding place. You are our Alpha and Omega, you're the great I am. O Lord, we declare your sovereignty and goodness. Father, we cannot navigate the storms of life without you. We come into your deeper presence because we know you are the map, the keys, and the solution to every problem. Lord, we seek your blessings over our communities, our nation, the world, and all our viewers. Let your healing hand be upon them always. I pray in the mighty, majestic name of our Lord and Savior, Jesus Christ. Amen. A small request, let Bible Manthan reach every heart in your area. Shalom.